शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत ताजनापूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये आलेलो आहे। नवनाथ भाऊ नजन यांच्या शेतामध्ये यांनी मागच्या 15 ते 20 दिवसापूर्वी त्यांच्या ऊस या पिकाकरता ग्रोग्रीन 9च्या एकरी 3 बॅग याचा वापर केलेला आहे। तर आपण नवनाथ भाऊ यांच्या तोंडून आज आपण रिझल्ट जाणून घेऊया की त्यांना ग्रोग्रीन 9 वापरल्यानंतर आणि ग्रोग्रीन 9 वापरायच्या अगोदर ते गेल्या 10 ते 15 वर्षापासून ऊसाची शेती करतायत। तर आपण त्यांनाच विचारू की दादा त्यांना रिझल्ट कसे असले। दादा नमस्कार, तुमचं पहिल्यांदा नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकरी बंधूंना। नवनाथ तुकाराम नजन, राणा ताजनापूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। ओके, तर तुम्ही 10 ते 15 वर्षापासून ऊसाची शेती करताय बरोबर? हो हो। तर याच्या अगोदर म्हणजे तुम्ही आता ग्रोग्रीन 9 वापरायच्या अगोदर आणि ग्रोग्रीन 9 वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवत आहेत? ग्रो 9 खत वापरल्यामुळे मला फुटवेची म्हणजे फुटवे जास्त वाटतात। बर, आणि रिझल्ट बी चांगला वाटतो। बर, फुटवे जास्त वाटतात, त्यानंतर हिरवेगारपणा याच्यात जाणवतोय बरोबर? हो, हिरवे। आणि जर पानं बघितलं आपण तर पानं एकदम चौडे आणि असे फैललेले पानं आहेत। हो बरोबर आहे। बर, दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्ही संजीवनीचा पण वापर केला होता। संजीवनी यांनी स्प्रे मध्ये घेतलेला आहे। स्प्रे मध्ये पण 12 ते 13 दिवस झाले यांना घेऊन। तर दादा तुम्ही दुसरे जे शेतकरी बंधू आहे जे आपल्या ऊस शेतकरी आहेत त्यांना, इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता? मी सांगू शकतो बा, तुम्ही हे खताचा वापर करू शकता। ओके, तर दादाचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त ऊसाचे जे शेतकरी त्यांनी त्यांच्या ऊसाच्या शेती करता एकदा ग्रोग्रीन 9 हे वापरले पाहिजे, जेणेकरून आपली जमीन भुसभुशीत व्हायचं काम होईल। त्याच्यानंतर आपल्याला ग्रोग्रीन 9 वापरल्यानंतर आपल्या उत्पन्नामध्ये 30 ते 40% आपल्याला नक्कीच उत्पन्नात वाढीस भेटेल। दुसरी गोष्ट, आपली जमीन भुसभुशीत होऊन आपण जे सेंद्रिय खत जे वापरतोय तर त्याच्यामुळे आपली जमीन चांगली राहील, टिकाऊ राहील आणि पाण्याचा निचरा चांगला होईल। तर सर्व शेतकरी बंधूंनी किती वेळेस आणि किती खत दिले आहे सध्याच्या कंडिशनला? तर तुम्ही ह्या क्षेत्राला किती वेळेस खत दिले आतापर्यंत? दोनदा दिले। सुरुवातीला काय टाकलं होतं? दोनदा ते 3 बॅग वापरल्या। बर, 2-3 बॅग वापरल्या आणि एक सरकारी 20-20। ओके, एक रासायनिक खताची बॅग आणि 3 बॅग अशा ग्रोग्रीन 9च्या यांनी वापरलेल्या। आतापर्यंत या समजा ऊस या क्षेत्रात तुमच्या त्या मागच्या समजा लागवडीनुसार किंवा इतक्या वर्षापासून आपण शेती करताय त्या हिशोबाने आतापर्यंत किती डोसेस व्हायला पाहिजे खताचे ऊसामध्ये? किती व्हायला पाहिजे? तर तुम्ही जुनं आतापर्यंत समजा ऊस लावताय, किती डोस होतात लोकांचे ह्या अवस्थेमध्ये? किती डोस देत होते खताचे? 3-4 डोस देतो। 3-4 डोस। बरं, 3-4 डोस दिल्यानंतर हे क्वालिटी तुम्हाला भेटत होती का? नाही, हिरवागारपणा एवढा नव्हता। एवढा हिरवेगारपणा येत होता। आणि यावेळेस ग्रोग्रीन 9 आणि एकच खत दिलंय ना? हो, एकच खत आणि एकट्या प्रमाणात दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आले म्हणायला काही हरकत नाही। हो, म्हणजे तुम्ही हे खत देऊन समाधानी आहात। हो। इतर शेतकऱ्यांना आपलं काय सांगणार राहील की वापरायचं की नाही वापरायचं? मी सांगू शकतो हे खत वापरा, मला रिझल्ट आलेला आहे। तुमच्या शेतात याच्या अगोदर दिल्यानंतर आता हे खत दिल्यानंतर काही आजूबाजूचे शेतकरी प्लॉट पाहायला आले होते का? आले होते ना। काय बदल जाणवले त्यांना? त्यांनी मग आपण खत नेलं ना। अच्छा, त्यांनी पण तुमचं पाऊल खताची केली? हो। धन्यवाद। समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है। यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें। हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं।